आज आमच्या इथे चालू आहे उपमा। स्वयंपाक करायचा कंटाळा आला का संध्याकाळी आमच्या नणंदबाई बनवतात उपमा। आत्ताच नंदबाई सांगून गेले की काय हेच खाऊ घालते, काहीतरी भाकरी वगैरे करून खाऊ घालत जा, पण आम्ही काय ऐकणार नाही। रवा इथे छान मस्त लालसर भाजून झालेला आहे। आता तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत पुढे उपम्याची रेसिपी। त्यासाठी आमच्यासोबत इथेच थांबा, कुठे जाऊ नका आणि आमची रेसिपी बघत राहा। मध्ये कांदा घेण्यानंतर छान इथे आम्ही परतून घेणार आहोत त्याला। बघा, दुसऱ्याच्या हातची चव काही वेगळीच असते उपमाची। घातलं तेल, किती पळ्या तेल टाकणार तुम्ही? 2 पळ्या। हां, 2 पळ्या तेलमध्ये असा मस्त लसलशीत मऊसूत उपमा बनवून रेडी होणार आहे। नक्कीच आमच्यासोबत थांबा, कांदा परतल्यानंतर भेटू। कांदा परतून होतोय, थोडासा दम मारा, लाल भाजल्याशिवाय आम्ही काही पुढे सरकणार नाही। बघू तो कधी भाजतोय, तोपर्यंत आम्ही दुसरं काम सुरू केलं। इथे कोथिंबीर निवडून घेतोय, मिरच्या पण कट करून घेतल्यात। चला मिरच्या दाखवते किती मिरच्या। तिथे शेंगदाणे घेतले थोडेसे। कांदा परतून झालेला आहे लाल। आम्ही याला पण काढून घेणार, मिरची मी होती ना लाल, याला पण आम्ही काढून घेतोय। सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात उपमा बनवण्याचे। आज हा नवीन प्रकार मी बघत आहे। मी असा नाही करत, आम्ही सगळं त्याच्यामध्येच टाकतो। आता नणंदबाईचा वेगळा प्रकार बघूया। आता परत त्याच्यामध्ये तेल गेले आहे, 2 पळ्या परत तेल 2-3 टाकले। कधीतरी काहीतरी वेगळं असं आमचं म्हणणं आहे। एवढ्या वेळात आमचा स्वयंपाक झाला असता, पण कधीतरी वेगळं। याच्यामध्ये गेली मोहरी, जिरं, थोडंसं परत जिरं। आता जाणार मिरची। मोहरी जिरं तडतड होण्याची वाट बघत आहोत आम्ही। झालं एकदाचं बाबा। आता याच्यात टाकतो आम्ही मिरची केली आहे, थोडीशी उडदाची डाळ, आणि छान इथे परतून घेत आहोत त्याला। उडदाच्या डाळीला पण तुम्ही पण ॲड करता का उपम्यामध्ये उडदाची डाळ? नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। छान बघा इथे परतून घेत आहोत। गेले आहे शेंगदाणे गेल्यानंतर आम्ही परत छान परतून घेणार आहोत याला। त्यानंतर आम्ही इथे परतवलेला कांदा यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्याला पण छान इथे परत आम्ही भाजून घेत आहोत। आता आधी याला आम्ही छान भाजून घेतो, परतून घेतो, आणि त्यानंतर परत पुढचं काय आम्ही करतो ते तुम्हाला दाखवतो। यामध्ये आम्ही छान परतून घेतलेला आधीचा रवा यामध्ये ॲड केला आहे। बन रहा है उपमा। छान परतून झालेला आहे। आता त्यामध्ये गेलं आहे पाणी। हल्दी नाही डालते तुम यामध्ये, त्या हळदीचा उपयोग नाही करत। मस्त पाणी टाकलेलं आहे उपम्याला। जेवढं शिजण्यापुरतं पाणी लागेल तेवढं मस्त इथे टाकणार आहोत। खरंच सगळ्यांचा प्रकार वेगवेगळा असतो, मी असा प्रकार कधीच नाही केला। आम्ही हळदी टाकतो, सगळं कांदा वगैरे आधीच त्याच्यात परतून घेतो। सगळं असं वेगवेगळं करून परतून बाजूला काढत नाही। त्यामुळे तर नवरा म्हणतो मला प्रत्येक वेळेस का त्या टायमाचा उपमा करू नकोस। गोळे गोळे केले होते आणि ते खाऊ घातले होते। छान इथे शिजतंय। आता याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ। आधी छान परत थोडंसं पाणी ॲड करू, कारण की तो छान शिजला पाहिजे। गेला आहे मीठ, अजून थोडंसं मीठ,
नंतर जाईल कोथिंबीर. कोथिंबीर कधी टाकणार? उशिरा टाकणार आहे म्हणे त्यांची कोथिंबीर त्याच्यामध्ये. तर आधी याला शिजवून घेऊया आपण मस्त. शिजल्यानंतर तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत थांबा. झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत छानपैकी. तर हा उपमा आहे ना, आपण जेव्हा लग्न कार्यात जातो ना, तर तिथे आपल्याला नाश्त्यासाठी मिळतो, त्याच सारखा हा उपमा बनतो. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. म्हणते ना नाही छान बघा, इथे झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत आपण याला सारखा हलवून घेत आहोत चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता किती छान बनवून रेडी झालेला आहे. एकदम जवळून बघा. मोकळा इथे बनवून घेत आहेत. त्यांना मी सांगितलं पटकन कोथिंबीर टाकून घ्या, पण त्या म्हटल्या नाही, व्हिडिओसाठी त्या गडबड करणार नाहीत. त्यांचं जे पद्धत आहे ते बरोबर वापरणार आहेत. परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यांनी इथे. आता यामध्ये गेली मस्त छान हिरवीगार कोथिंबीर आणि परत आम्ही इथे मस्त त्याला परतून घेतलेलं आहे. तर बनून झालेला आहे आमचा असा छान लुसलुशीत उपमा. तर नक्की आमची रेसिपी आवडली असेल तर या प्रकारे उपमा बनवून बघा. छान वाटला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या उपमा खायला. टणटणा झाला आहे ताट रेडी. थांबू ना. रेडी, या खायला.